नमस्कार, अनुमधू किचनमध्ये आज आपण मस्त खुसखुशीत उपवासाला चालणारे शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत। हे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा मधल्या वेळेस मुलांना खाण्यासाठीही बनवू शकता। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत। वजनी म्हणाल तर 300 ग्रॅम शेंगदाणे आहेत। जेवढे शेंगदाणे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। गूळ मी एकदम बारीक चिरून घेतला आहे। आता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। गॅसवर कढई ठेवली। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ। कमी गॅसवर शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गॅस अजिबात फुल करायचा नाही। हे शेंगदाण्याचे लाडू तुम्ही मुलांना शाळेत जाताना एक जरी दिला तरी लंच होईपर्यंत त्यांचं पोट भरलेलं राहतं। हे शेंगदाण्याचे लाडू 1 ते 2 महिने टिकतात, पण त्यासाठी शेंगदाणे छान खरपूस भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे। शेंगदाणे जर कच्चे राहिले किंवा आतपर्यंत भाजले गेले नाही तर लाडू खराब होण्याची शक्यता असते। म्हणून शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचे। तर पहा, इथे शेंगदाणे अर्धवट भाजले गेलेत। आता तुम्हाला एक ट्रिक सांगते। शेंगदाणे भाजत असताना यावर थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा। असं केल्याने शेंगदाणे आतपर्यंत मस्त खमंग भाजले जातात आणि शेंगदाण्याचं सालही लवकर निघतं। हे लाडू अगदी झटपट तयार होतात, काहीच वेळ लागत नाही। तुम्ही पाहू शकता मंद आचेवर शेंगदाणे छान खरपूस भाजले गेलेत। आता हे एका ताटात काढून थंड करून घेऊ। इथे शेंगदाणे थंड झाले। आता आपण शेंगदाण्याचं अर्धवट साल काढून घेऊ। तर पहा, अगदी पटकन साल निघते। तुम्ही साल न काढताही असेही लाडू बनवू शकता, पण मी इथे अर्धवट साल काढून घेते। आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरला जाडसर बारीक करून घ्यायचे। तर मिक्सर चालू बंद करत मी इथे जाडसर शेंगदाणे वाटून घेतलेत। शेंगदाणे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ। सेम पद्धतीने सर्व शेंगदाणे आपण बारीक करून घेऊ। इथे मी शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेत। आता यामध्ये घालूया हा चिरलेला गूळ। मिक्स करून घ्यायचं। आता पुन्हा मिक्सरला चालू बंद करत फिरवून घ्यायचं, म्हणजे गूळ व शेंगदाण्याचं मिश्रण छान एकजीव होईल आणि लाडूला छान बाइंडिंग सुद्धा येईल। तर पहा, गूळ आणि शेंगदाणे छान एकजीव झाले। छान बाइंडिंग आले, तुम्ही पाहू शकता। सेम पद्धतीने हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊ। तर तुम्ही पाहू शकता इथे लाडूचं मिश्रण तयार आहे। आता आपण याचे लाडू बांधून घेऊ। आता तुम्हाला जेवढे लाडू पाहिजे, छोटे मोठे, त्याप्रमाणे याचे लाडू बांधून घ्यायचे। मुलं सकाळी एक जरी लाडू खाऊन गेले तरी लंच होईपर्यंत त्यांचं पोट भरलेलंच राहतं आणि हे लाडू उपवासाला देखील चालतात। लवकरच नवरात्र येते, तर तुम्ही हे उपवासाला लाडू बनवून ठेवू शकता। तर पहा, अगदी सहज लाडू वळला जातोय। तुम्हाला जेवढा लाडू पाहिजे त्याप्रमाणे मिश्रण घ्यायचं आणि असं हाताने दाबून दाबून लाडू वळवून घ्यायचा। अगदी सहज लाडू वळले जातो।
सेम पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेऊ। तयार झाले अतिशय पौष्टिक, उपासाला चालणारे मस्त खमंग खुसखुशीत शेंगदाण्याचे लाडू। ह्या प्रमाणात ह्या आकाराचे 25 लाडू तयार होतात। अतिशय पौष्टिक हे लाडू आहेत आणि मस्त खुसखुशीत हे लाडू तयार होतात। लहान मुलांना हे लाडू नक्कीच आवडतील। तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत।